नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बॅचलर सिक्रेट तडक्यामध्ये. तर मित्रांनो, ऑफिसवरून किंवा कॉलेजवरून आल्यावर खूप भूक लागली आहे आणि भाजीला काहीच नाही आहे. मग टेन्शन कशाला घेता? आज आपण बनवणार आहोत फक्त 5 मिनिटात तयार होणारी दह्याची कढी. ही कढी खूप झटपट होते आणि या कढीसाठी साहित्यही खूप कमी लागतं. तर या कढीसाठी लागणारं साहित्य आपण बघूयात की काय काय लागणार आहे. तर इथे मी 10-12 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आणि एका भांड्यामध्ये इथे मी दही घेतले आहे. मला दही फेटण्यासाठी इथे रवी नाही आहे, त्यासाठी मी हे मिक्सरमधून काढून घेणार आहे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये दही काढून घेऊयात आपण. यामध्ये थोडीशी साखर टाकूयात आणि 2 चमचे इथे मी बेसन टाकलं आहे यामध्ये. आता हे मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊयात. हे बघू शकता, एकही गुठळी राहिलेली नाही. आता हे आपण भांड्यामध्ये काढून घेऊन यामध्ये थोडीशी हळद टाकूयात आणि थोडंसं पाणी टाकून हे परत मिक्स करून घेऊयात. तुम्हाला पाणी हवं तसं तुम्ही टाकू शकता. आता मी ते फोडणीसाठी ठेचा करायचा आहे. आपल्याला कढीसाठी ठेचा वाटून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी लसूण, कोथिंबीर आणि मिरच्याचा ठेचा तयार करून घेणार आहे. हे बघू शकता तुम्ही, हे असा छान असा ठेचा, जास्त बारीकही नाही मोठाही नाही, हे असा वाटून घ्यायचा आहे. आता मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे मी तेल टाकले आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहेत. बघू शकता, मोहरीला छान असं तडतडू द्यायचं. त्यानंतर यामध्ये मी जिरे टाकत आहे. जिरे पण छान तडतडू द्यायचे. छान जिरे तडतडल्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण ठेचा टाकून घेऊयात आणि पूर्ण हे एकत्र करून घेऊयात. आता ठेचा छान असा तळलेला आहे. आता यामध्ये आपण जे दही घेतले आहे ते टाकून घेऊयात. दही यामध्ये ॲड करूयात. इथे मी दही टाकले आहे. परत आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं. छान असं खालीवरी करून घ्या. मीठ आपल्याला आत्ताच यामध्ये टाकायचं नाही आहे, कारण कढी फाटणार नाही. हे बघू शकता, जसं उकळी येईल तसं हळदीचा कलर आहे दह्याला, कढीला आपल्या येईल. तर ही बघा, आपली झटपट दही कढी तयार आहे. बघू शकता तुम्ही. त्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. हे बघू शकता, छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी मीठ टाकणार आहे. उकळी छान आल्यानंतर आपण हे मीठ टाकून घेऊयात आणि परत पूर्ण एकत्र करून घेऊयात. तर बघा, ही आपली झटपट दही कढी तयार आहे. वरून थोडी कोथिंबीर टाका आणि गरमागरम भातासोबत याचा आनंद घ्या.
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि बॅचलर सिक्रेट तडक्याला सबस्क्राईब करा. थँक्यू.